नमस्कार मंडळी. तर आज आपण मस्तपैकी कुरकुरीत अशी पापडी करणार आहोत. अगदी घरातल्या बेसिक वस्तूंपासून ही पापडी जी आहे ती तयार होते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर पापडी करण्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. सेम त्याच वाटीने इथं मी अर्धा वाटी बारीक सुजी जी असते ती घेतलेली आहे. समजा तुमच्याकडे जाड वगैरे सुजी असेल तर त्याला थोडंसं मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे आणि ती घेतलात तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता इथं मसाले ॲड करूया. 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे, थोडीशी हळद घालून घेतलेली आहे, त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. हातावर असं चोळून घालायचं म्हणजे कसं फ्लेवर खूप छान येतो ओव्याचा. त्याच्यानंतर इथं मी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप थोडंसं असं खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. समजा तुमच्याकडे पूड असेल ना जिऱ्याची वगैरे ती घातलात तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर थोडीशी कसुरी मेथी जी आहे ती थोडी हातावर अशी चोळून घालून घ्यायची आहे. त्याच्यानंतर 1 चमचा इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता हे सगळे जिन्नस हाताने आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता याच्यामध्ये तेलाचं मोहन घालून घेऊया. तर इथे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे तेलाचं मोहन जे आहे ते सगळे पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे. एवढं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत अशी घट्ट अशी मूठ बनत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मळून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी कोमट पाणी घेतलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये सुजी आहे त्याच्यासाठी थोडंसं मी कोमट पाणी इथं घेतलेलं आहे. आता याचं एकदम सॉफ्ट असं आपल्याला पीठ हे जे आहे ना ते मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित सुजी आपली भिजली गेली पाहिजे याच्यासाठी सॉफ्ट असं भिजून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. आता ह्याला झाकून ठेवूया. ह्याच्यातलं पाणी सुद्धा राहिलेलं आहे बघू शकता एका वाटीमधलं. आता थोड्या वेळाने बघू शकता सुजीने ना सगळं पाणी जे आहे ना एक्झॉर्ब केलेलं आहे आणि चांगलं असं घट्टसर आपलं पीठ हे झालेलं आहे. आता ह्याला थोडंसं वरनं तेल लावून घेऊया म्हणजे कसं अजून थोडंसं सॉफ्ट होईल पीठ आणि लाटताना सुद्धा व्यवस्थित असं लाटलं जाईल. बघू शकता. आता याचे गोळे करून घेऊया आणि पातळ असे लाटून घ्यायचे आहेत. एकदम परफेक्ट झालेलं आहे पीठ म्हणजे कसं लाटताना काही प्रॉब्लेम होत नाही, व्यवस्थित असं लाटलं जातं. समजा तुमचं पीठ जे आहे ते मऊ वगैरे झालं असं वाटत असेल की चिटकत असेल ना लाटताना तर थोडंसं गव्हाचं पीठ खाली असं लावलात तरी सुद्धा चालेल. परंतु ह्या मेजरमेंट सहित व्यवस्थित असं परफेक्ट आपलं हे पीठ झालेलं आहे. बघू शकता छान असं पातळ मी लाटून इथं घेतलेलं आहे. या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. आता इथं मी काट्याचा चमचा घेतलेला आहे त्याने असे सगळ्या ठिकाणी असे होल करून घ्यायचे आहे. हे होल करायचे जेणेकरून आपण जेव्हा पापडी ना तेलात सोडणार ना तेव्हा त्याला फोड येता नाही. समजा फोड आले ना तर एखाद्या वेळी मऊ पडू शकते पापडी, कुरकुरीत राहणार नाही खूप दिवस. त्याच्यासाठी असे सगळ्या साईडने व्यवस्थित असे होल करून घ्यायचे म्हणजे कशी कुरकुरीत आपली पापडी तयार होते. त्याच्यानंतर एखाद्या कटरने किंवा असे ग्लासाने वगैरे धारेच्या मी इथं हे करून घेतलेलं आहे. त्याला गोल असे भाग पाडून घेतलेले आहे. समजा तुमच्याकडे कटर वगैरे असेल तर कटरने केलात तरी सुद्धा चालेल. तर सगळ्या साईडने व्यवस्थित असं मी हे कट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचा भाग सगळा काढून टाकायचा आणि पुन्हा मळून पुन्हा असेच त्याच्या पापड्या गोल गोल करून आपल्याला घ्यायच्या आहेत. बघू शकता सुंदर अशा पापड्या ज्या आहेत त्या आपल्या इथं लाटून झालेल्या आहेत. आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पापड्या ज्या आहेत त्या मी लाटून घेणार आहे. बघू शकता मस्तपैकी. आता तयार झालेल्या सगळ्या पापड्या आपण फ्राय करून घेऊया. त्यासाठी तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम सुद्धा झालेलं आहे. जास्त असं कडकडीत गरम करायचं नाही आहे तेल. मीडियम असं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक एक करून पापडे आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि मस्तपैकी मीडियम फ्लेमवर छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. पटकन अगदी तळून होतं कारण पातळ आहेत ते पापडे. बघू शकता इथे आपल्या पापड्या ज्या आहेत त्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता याला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पापड्या ज्या आहेत त्या आपण फ्राय करून घेणार आहोत. अगदी पटापट पापड्या आपल्या तयार होतात. बघू शकता.
तर फायनली इथे सगळ्या पापड्या रेडी झालेल्या आहेत आणि एकदम चटपटीतपणा येण्यासाठी इथे मी थोडंसं असं वरनं ना लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि वरनं थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा, म्हणजे कसं एकदम टेस्टी चटपटीत आपली पापडी इथं तयार होते. बघू शकता खूप मस्त लागते चवीला सुद्धा. तर तुम्हाला ही पापडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. ह्याचा आवाज बघू शकता तुम्ही, एकदम कुरकुरीत कसली झालेली आहे पापडी आणि खूप दिवस सुद्धा ही पापडी टिकू शकते. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.